धनंजय मुंडेच्या लोकांना धमकी दिली. या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता. जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता. तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशनमध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होतं. तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही. काय चूक केली? वंजाराला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते, आमचे रक्त पवित्र आहेत, आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे. तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध त्याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बनणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठवला माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर वसती लावली, त्याला बहिणांनी ते केसेला पिसेल पेट असतो. असं 1,000 केसेस केल्या ना, संतोष भैयांना न्याय देण्यासाठी माझ्यावर कितीही संघाच्या टोळ्या उभा राहिल्या, गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या, तर धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही. कर केस, तुला काय करायचं ती. गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू उभी. तो इतके मॅटर येतं परळीपासून मनोज जरांगे कसतो आहे मागा लागतो, माया नादाला लागतो. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसाच्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंड सुद्धा नाव घेतलं तुझ्यासारखं नासक्याचं. आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठेत, अरे मराठी लाडमुठेतले जायला येत मग मागा लागल्यावर. तू काय कोणत्या झाडचं का पाला आहे, पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं, इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो. आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो. तुमच्या जातीचा काय संबंध त्याच्याशी? आरोपी तो आरोपी. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे जे गाबाळ येईल, मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत होतो गाबाळ. आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठा आणून द्यायला लागलेत. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भोगता तो मी आता तो नादी लागलाच ना. नसतं थोपडर नाव घेतलं नाही राव मी. 20-25 दिवस झालं तो मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, मी तिकडे वाड्यावाड्याने हिंद. मला घेणं काय तो? आणि तो कोणता तीर माऱ्या लागून गेला? मी मोजत असतो का त्यासारख्याला? तो कोण तीर माऱ्या लागून गेला? तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय. ते कसले बद घेऊन तिथं किरळ लागलेले शिळीचे शेपट आणि ते बोंबलते, हे असं करतो तसा करतो. अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार. कसा फेसकूट पाडला होता त्यांचा, दोन्ही हाताने पुसत इतका जिप्पा बाहेर पाडला होता. काय सांगू तू?
काय बोलावं. आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडणं घेता. काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचं नारे रावेचं कळलं माहीत तळपायचं आग मस्तकात गेली. 25 ते 26 दिवसानंतरच मी नाव घेतलं. तोपर्यंत नाही. तरी वरचर उठीत 10 पाटोळी घरून आणतो. त्या लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन. अहो काही कागद आणला का त्याचा? 25च्या नंतर तवर त्यांचा गर्दी. ह्या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात. लाभार्थी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या, गावऱ्या खाणाऱ्या, डोंगर खातेत, दगड खातेत, गोटे खातेत, संडास बाथरूम खाल्ले का गाणं. ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार. आणि एवढी पत होती या जातीची, यांच्या समाजाची. पुरी पत घातली या नासक्या 5-50 लोकांनी. या टोळक आहे ना, त्यांच्या जातीची पुरी पत घातली. तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा की आपण कोणामुळे फसायला लागलो. त्यांचीच पाठराखण करतो आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतो. लाभार्थी टोळ्या. प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं. आता तो आम्हाला खेटलाय, माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतो. देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमागं तुझ्या गुंड लावतो. बघू 25च्या नंतर. तू कुठं जात नाही, मी बी कुठं जात नाही. आणि बेत पेत नसतो मी धनंजय मुंडे. ते बनकारी देऊन पुढे तरी बेत पेत नसतो. तो 25च्या नंतर भेटू. आता जरा वेगळ्या याच्यातच भेटावं लागेल. ते लय चाब रे, तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं आता. कारण आपण येतं मोकळ्या मनाचे. आपण जातो खरं बोलून. खरं पचा ना, खरं पचत नाही. यांना खरं पचायलाच तयार नाही. हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही. आता 25 तारखेपर्यंत शांत राहतो. एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा 25 जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो. तो कायदेशीरच भेटू आता त्याला. माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती, देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लिखीनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा. सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा. ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.